एकदा काय झालं, हिरव्या गर्द जंगलात एक लहानसा ससा राहत होता. तो खूप चपळ आणि शहाणा होता, पण तो नेहमी घाबरटही असायचा. जंगलातल्या प्रत्येक छोट्या आवाजाने तो दचकायचा. पानांची सळसळ झाली तरी तो उड्या मारत आपल्या बिळात पळायचा. त्याच जंगलात एक गोड छोटी चिमणी राहायची. ती खूप धाडशी होती. मोठे पक्षी उडताना पाहूनही ती आनंदाने चिवचिवायची. कुणालाच घाबरत नसे. एके सकाळी ससा गाजरं खायला बाहेर आला. तो गाजर कुरतडत बसला असताना अचानक मोठा गरुड वरून घिरट्या घालत खाली येऊ लागला. गरुडाचे मोठे पंख बघून सशाचे हृदय जोरात धडधडू लागले. तो पळायला लागला, पण गरुड त्याच्या मागे येत होता. तेवढ्यात चिमणीने वरून सगळं पाहिलं. तिला ससा अडचणीत दिसला. ती चिमणी लहान असली तरी तिचं मन मोठं होतं. चिमणी जोरात उडत गरुडासमोर गेली. ती चिवचिवत त्याच्या भोवती गोल फिरू लागली. गरुडाला वाटलं, ही चिमणी काय करते? तो थोडा गोंधळला. तोवर ससा जवळच्या झाडाखालील आपल्या बिळात शिरून सुरक्षित झाला. गरुडाने चिमणीला पकडायचा प्रयत्न केला, पण चिमणी चपळाईने झाडांच्या फांद्यांमध्ये शिरली आणि वाचली. गरुड कंटाळून उडून गेला. ससा बाहेर आला आणि चिमणीला म्हणाला, चिमणी, तू मला वाचवलंस. मी नेहमी घाबरतो, पण तू इतकी धाडसी आहेस. चिमणी हसून म्हणाली, धाडस मनात असतं ससा. आपल्याला आपले मित्र सांभाळायला हवेत. त्या दिवसापासून ससा जरा जास्त धाडसी झाला. तो अजूनही काळजी घ्यायचा, पण भीतीवर मात करायला शिकला. गोष्टीचा बोध: मैत्री आणि धाडसाने मोठ्या संकटांवर मात करता येते. जरी आपण लहान असलो तरी योग्य वेळी धाडस दाखवलं तर आपण आपल्या मित्रांना मदत करू शकतो.